फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल। तो क्या करें भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया। सोलापूर शहरात 1 जुलै ते 9 जुलैपर्यंत विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये विभागीय कार्यालय क्रमांक 2च्या वतीनं रूपभवानी मंदिर परिसर तसंच हनुमाननगर टॉवर ते सम्राट चौक इथं स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक गौतम कसबे तसंच विभागीय कार्यालय क्रमांक 2चे विभागीय अधिकारी सरकाजी तसंच विभागीय कार्यालय क्रमांक 2 मुख्य आरोग्य निरीक्षक बाबासाहेब इंगळे, आरोग्य निरीक्षक शुभम रणखांबे, आरोग्य निरीक्षक विलास कदम, मुकेश बद्दूरकर तसंच गौरीशंकर बनसोडे आदींची उपस्थिती। मी शपथ घेतो की महात्मा गांधीजींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची कल्पना होती। महात्मा गांधींनी गुलामीतून भारत मातेला मुक्त करून स्वतंत्र मिळवून दिले। आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्त देऊन देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे। मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल। दरवर्षी 100 तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेचा संकल्प पूर्ण करेन। मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही। सर्वप्रथम मी स्वतःपासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गरजी वस्तीपासून, माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामात सुरुवात करेन। मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहे त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व घाण करू देत नाहीत। या विचाराने मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन। मी आज जी शपथ घेत आहे ती आणखी 100 लोकांनी घ्यायला लावेल। तेही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी 100 तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन। मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल। जय हिंद, जय भारत।